समोर महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या समोर मी जे सांगीन ते शपथपूर्वक सांगीन. ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली, मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस, काय आहे काय. मग आम्ही जेव्हा बघितलं त्यात विषय होता कोहिनूरचा. म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता. मग मला तिकडे बोलवते माणसं मलाशी काय बोलवते हेच मला समजेना. मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी जेव्हा इन्क्वायरी केली, आमच्या सीएला बोलवलं. म्हटलं काय नेमकं काय झालं सांग मला. तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे, तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत, त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही, तो पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले. म्हटलं मग आता काय करायचं. म्हणे आता परत टॅक्स भरायला लागेल. आम्ही परत टॅक्स भरून टाकला, जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला. कोण जाईल झंझटीत. विषय संपला. आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला. मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी. माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत.